गोमू माझे जोरीला, नारळ सोन्याचा वाहू दर्याला, चल गो गोमू माझे जोरीला, नारळ सोन्याचा वाहू दर्याला, दर्या राजाचा सण यो आईला, सजून गजूनशी जाऊ जोरीला, चल गो गोमू माझे जोरीला, नारळ सोन्याचा वाहू दर्याला, दर्या राजाचा सण यो आईला, सजून गजूनशी जाऊ जोरीला. नारळी पुनवेचा सण यो आयलाय, नारळी पुनवेचा सण यो आयलाय, साऱ्या कोल्यांना आनंद जायला, नारळ सोन्याचा देवाला वाहिलाय, दर्या किनारा कोल्यांनी भरला, नारळी पुनवेचा सण यो आयलाय, साऱ्या कोल्यांना आनंद जायला. नमस्कार, आमच्या हॅपी हाऊसमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आज तुम्हाला मी अर्नाळा समुद्रावरती घेऊन आलेले आहे आणि आता आपले प्रथमच सगळे मच्छी समुद्रात मासेमारीसाठी गेले होते. संध्याकाळचे 5-5:30 होत आलेले आहेत आणि इथे सगळे मच्छी म्हणजे जे एक दिवसीय जे मच्छी जातात, सकाळी जाऊन दुपारी येतात ते आलेले आहेत आणि इथे सगळे बोंबील मावरा जी कर्दी कोलंबी निवडायची घेतलेली आहे. आता आमच्या ओळखीची आमची आई आहे, त्यांच्याकडे आपण जाणार आहोत. चल रहा है आता हे काय लावायचे आता बर्फ मारून ठेवायचा आणि मग नंतर वलाणीवर सुकट टाकायचे. सगळे आता मांदेले बोंबील कर्दी सगळं मिक्स आहे आणि ते वेगळं करतायत. गोविंदाय नमो नमः. करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणयजं वा मानसं वा पराधं गीतमगीतं वा सर्वमेतत्क्षमस्व. जय जय करुणादे श्री महादेव शंभो. परब्रह्म तत्त्वं नारायण पर, नारायण परो ध्याता, ध्यानं नारायणं पर, यच्च किञ्चित् जगत् सर्वं दृश्यते श्रूयते विवा, अन्तर्बहिष्यतः सर्वं व्याप्तं नारायणं स्थितम्. आनन्दममयं कविं समुद्रे तं विश्वशम्भुं, पद्मकोशाप्रतीकाश रुद्रयञ्चात्रदोमुखम् अधोनिष्ठावितश्रान्ते. मातरं पद्ममालिनीं आवासयन्तु सिद्धानि, चिक्केलवसमे कुले नीचदेवी मातरं, श्रियवासमे कुले आदा पुष्करिणी पुष्टि लिङ्गरा पद्ममालिनीं, चन्द्रा हिरण्मयी लक्ष्मी, जातवेदो महामह आदाय करणीयश्री, सुवर्णा हे ममालिनी, सूर्या हिरण्मयी लक्ष्मी, जातवेदो महामह नामाव जातवेदो लक्ष्मी मनपदामिनी, यस्या हिरण्यगर्भभूता गावो दासो स्वानविधेयं पुरुषाणां, यशो जीवयतो भूत्वा. नमस्कार मंडळी, आमच्या हॅपी हाऊसमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत. आज मी आपल्याला अर्नाळा समुद्रावर घेऊन आलेली आहे आणि सागरपुत्र सागर कन्या आपल्यासोबत आहे. विकास आणि त्यांची टीम खूप आनंदी आहेत. आज नारळी पौर्णिमेचा सण ते साजरा करीत आहेत. आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि त्यांचे मनोगत जाणून घेणार आहोत. विकास, काय वाटते तुम्हाला? आज सण आहे तुमचा. खरोखरच आजचा नारळी पौर्णिमेचा उत्सव म्हणजे आम्ही ह्या उत्सव जरी गेला तरी पुढच्या वर्षी कधी लवकरात लवकर येते ह्या उत्सवाची वाट पाहत असतो. आजचा उत्सव आमचा आनंदाचा आणि उत्साहाचा असा जीवनात आनंदाचं वातावरण निर्माण करणार आहे.
आज खरोखरच श्रावणी पौर्णिमा म्हणजेच नारळी पौर्णिमा संबोधलं जातं. या आज पौर्णिमेच्या दिवशी संपूर्ण सागर पुत्रच नव्हे तर संपूर्ण जो समुद्रावरती बिझनेस यानी व्यापार करणारा जो वर्ग आहे तो बोटीच्या मार्गातून जो काही व्यापार ने आण करण्याचा म्हणजेच आपल्या भाषेत आयात आणि निर्यात जो करत असतो आपण, ही आयात आणि निर्यात करणारा वर्ग या समुद्राच्या माध्यमातून बोटीचा वापर करून ने आण करण्यापासून सुरुवात करीत असतो. कारण की आजच्या दिवसापासून समुद्र हळूहळू शांत होत असतो. जो पावसाच्या वातावरणामध्ये समुद्र भडकलेला असतो किंवा आपण म्हणतो की जे आपल्याला पावसाचं पाणी पावसाच्या स्वरूपात जे मिळत असतं हे 2 महिन्याच्या स्वरूपात मिळत असतं, पण श्रावणी पौर्णिमेपासून ह्या पावसाचं संत पद्धतीने वाहत असतो आणि त्याचे पाणी पडण्याचे कमी प्रभाव वाहत असतो. आणि आजपासून खरोखरच ह्या व्यापारी वर्ग ह्या बिझनेसला म्हणजेच आज आपण बघितलं की व्यापारी वर्ग बघत असतो, पण आम्हीसुद्धा सागरपुत्र ह्या समुद्राचे का आहोत पुत्र आहोत आणि आम्ही स्वतः त्या समुद्राला काय समजलो जातो, वडील समजलो जातो. हा आमचा बाप आहे. ह्या समुद्रावरती खरोखरच आम्ही त्यांचे कधीही न चुकणारे असे परोपकार कधीही फेडू शकत नाही. कारण की समुद्राचं एक तत्व आहे की तो प्रत्यक्ष देत असतो, कधीही आपल्याकडून घेत नसतो. सागरपुत्र म्हणजे फक्त आम्हाला अशिक्षित अशीच लोक समजत होती की आमच्या अंगाला वास, तुच्छ दलिच्छ असे समजत होते, परंतु अर्नाळा काही अशिक्षित वर्ग नाही, तो पण शिकलेला वर्ग आहे. आणि हे आम्हाला परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले म्हणजेच आमचे परमपूज्य दादा प्रेरित यांनी हा सागरी मासेमारींना नारळी पौर्णिमेचा काय अर्थ असतो ते समजावला. म्हणूनच त्यांच्याप्रमाणे जशा मच्छी मारांत अंगाचं वास अशा मच्छी मारांत तुम्ही भरला सुवास, अशा या सागरी पौर्णिमेला त्यांचा आम्हाला सदा न सदा सहवास दादा तुमचाच राहील. म्हणून आम्हाला गर्व आहे आम्ही कोळी असल्याचा. चला बोलूया एकत्र. सण आयलाय गो आयलाय गो नारळी पौर्णिमेचा, मने आनंद आनंद कोळ्याच्या दुनियेचा. चला वाजत नाचत जाऊया त्याच्या पूजेला, आयलाय गो आयलाय गो नारळी पौर्णिमेचा, मने आनंद कोळ्याच्या दुनियेचा. सर्वांना आमच्या सागरपुत्रांकडून खूप खूप आभारी आणि धन्यवाद. चालतील.
अरे आता एक नाल द्यायला लागेल पहिला मामाची चालू आहे गरीब माणसाला मारू दे पहिला कोणाला माझा फुला येऊ चेक करते मी आता पाहिलं तुम्ही हातामध्ये नारळ एकमेकाच्या हातामध्ये नारळ आहे आणि तो एकमेकावरती आपटून तुम्ही इथे फोडत आहात. जनरली आतापर्यंत पाहिलेलं आहे की तो कळसामध्ये नारळ आणला जातो आणि तो समुद्र देवतेला वाहिला जातो, परंतु हे असं का की तुम्ही हातावरती नारळ फोडता? आम्ही त्याचं रिझन असं आहे की समुद्र कारण की कधीही देत नसतं. मी मागे पण सांगितलं की समुद्र हा दाता आहे आणि या समुद्राला देताना आपण काय देऊ शकतो तर आपण काहीच देऊ शकत नाही. तर त्याला जे आवश्यक आहे ते दिलं पाहिजे. म्हणजे त्याने आपल्यावरती उपकार केलेले आहेत त्या उपकारांची जाणीव कशा आहेत म्हणून आम्ही पूजन करत असतो. म्हणून हे श्रीफळसुद्धा आम्ही काय करत असतो ज्या वेळेला पूजन केल्यानंतर समुद्र देवतेला अर्पण करतो, पण समुद्र देवता पुन्हा ते आम्हाला देत असतो आणि ते समुद्र देवतेने दिलेला आम्हाला प्रसादा स्वरूपात आम्ही स्वीकारत असतो. त्याची फोडाफोड म्हणजे हा काय आताचा प्रकार आहे गेल्या 7 ते 8 वर्षापासून, पण आम्ही तो फोडण्याचं कारण कसं आहे एन्जॉय म्हणून करत असतो, पण ते फोडून त्याचा मजा आनंद पण लुटत असतो. आणि दुसरी महत्त्वाची बाब अशी की फोडलेला नारळ आम्ही इथून फोडलेला नारळ घरी घेऊन जातो आणि त्याचं प्रसादाच्या स्वरूपात घरी नारळाचा प्रसाद बनवतो आणि त्याचा घरात वाटून आम्ही स्वीकार करतो, एक्सेप्ट करतो. तर आज आपण पाहिलं नारळी पौर्णिमा अगदी जल्लोषामध्ये साजरी झालेली आहे आणि समुद्रकिनाऱ्यावरती हजारोने लोकसंख्या इथे जमलेली आहे इथली मजा पाहण्यासाठी आणि जे काही यांचे रीती आहेत ते पाहण्यासाठी. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटद्वारे कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. आज कॅमेरामॅन बदललेला आहे आणि पडद्यामागचे कलाकार सोबत आलेले आहेत आणि तुम्ही आता इथे पाहताय हजारोने लोक इथे आलेले आहेत. एका साईडला नारळी पौर्णिमेचा सण जल्लोषात साजरा होतो, दुसऱ्या साईडला कॉर्न फीस्टचा साजरी होत आहे. पूर्ण मेळावा इथे भरलेला आहे खाऊगल्लीसारखा आणि लहान मुलांची एकदम खेळणे वगैरे घेण्यासाठी रेलचेल चालू झालेली आहे. चला मी तुम्हाला फनफेअरमध्ये फिरून आणते आता.
सोन्याचा देवाला वाहिलाय, दर्या किनारा कोळ्यांनी भरलाय. तुम्ही नारळी पौर्णिमेसाठी आले का? कुठे इथेच आले ना? हा इकडेच कसं काय गर्दी येतात? गर्दी आहे ना. ते म्हणजे आज समुद्रात फेकतात नारळ, ते आणि अर्पण करतात. काही सोडतात असं नाही, ते अर्पण करतात. म्हणजे कसं ते कोळ्यांसाठी. घेतलं आम्ही तो. हो, ते कोळी म्हणजे समुद्रावरती त्यांचा पूर्ण बिझनेस डिपेंड असतो, म्हणून त्यांना ते अर्पण करतात. म्हणजे एक देव मानतात त्यांना, म्हणजे देवांना नारळ अर्पण करतात असं. अच्छा.